So let us start with understanding what is the traffic engineering. So traffic engineering is a civil engineering branch which uses the civil engineering techniques to achieve this safe and efficient movement of people and goods on roadways. Okay, तर सिव्हिल इंजिनिअरिंगची जी ब्रांच आहे जिचं नाव ट्रॅफिक इंजिनिअरिंग असं आहे, ती कशासाठी आहे तर सेफ आणि इफिशियंट मूवमेंट ऑफ पीपल अँड नॉट ओनली पीपल बट गुड्स ऑन रोडवेज. ठीक आहे, त्याच्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअरिंग नावाची ब्रांच डिझाईन केलेली आहे. मग कशाशी डील करते ट्रॅफिक इंजिनिअरिंग ब्रांच? दिस ब्रांच डील्स विथ बेसिकली ही एक सब ब्रांच आहे. कशाची म्हणूया? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगची. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये कुठले कुठले येतात? एनी आयडिया? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस येतात? हायवे इंजिनिअरिंग, रेल्वे इंजिनिअरिंग, टनेल. करेक्ट, गुड, व्हेरी गुड. ब्रिज, हायवे, टनेल, रेल्वे, ब्रिज. डॉक्स अँड हार्बर्स ऐकलंय का? डॉक्स अँड हार्बर्स. आणि ट्रॅफिक. ठीक आहे. सो जे काही ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड फील्ड्स आहेत ते सगळे या कॅटेगरीज मध्ये येणार. हायवे, रेल्वे, एअरपोर्ट इंजिनिअरिंग पण आहे. एअरपोर्ट, हायवे, रेल्वे, एअरपोर्ट, ब्रिज, टनेल, डॉक्स अँड हार्बर्स. ठीक आहे. सो इट इज नथिंग बट अ ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग जी कशाशी डील करते? विच डील्स विथ द प्लॅनिंग, जॉमेट्रिक डिझाईन अँड ट्रॅफिक ऑपरेशन ऑफ रोड्स. ठीक आहे. Not only streets and highways. So it deals with the planning, geometric design and traffic operation of roads, streets and highways, their networks, terminals, abutting lands and relationship with other modes of transportation. ठीक आहे. So mainly focus कशावर आहे आपला? On research and construction of the infrastructure which is necessary for safe and efficient traffic flow, such as road geometry, sidewalks and crosswalks, segregated cycle facilities, shared lane marking, traffic signs, road surface markings, and traffic lights. Okay. Obviously, this picture is this type of picture you will not see in our country. अशा प्रकारचे पिक्चर तुम्हाला दिसणार नाही आपल्या देशात. ठीक आहे. सो कॉम्पोनंट्स काय काय? ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे कॉम्पोनंट्स काय ते पाहूयात. कॉम्पोनंट्स ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग. फर्स्ट, रोड युजर्स. याच्यामध्ये कोण कोण असतील रोड युजर? ड्रायव्हर्स, पेडेस्ट्रियन्स, बायसायकलिस्ट अँड पॅसेंजर्स. ठीक आहे. एवढे रोड युजर्स आहेत जे की काय आलं मध्ये. अच्छा. त्याच्यानंतर व्हेकल्स,
two types of vehicles are there. One is a private vehicle and second one is the commercial vehicles. Then roads and highways and traffic control devices. कुठले कुठले traffic control devices? Traffic signs. तुम्हाला किती प्रकारचे ट्रॅफिक सायन्स माहिती आहेत? बघूया ट्रॅफिक सायन्स कुठले कुठले माहिती आहेत तुम्हाला? पुढे शाळा आहे, वाहने सावकाश हाका, काय तर लिहिलेलं असतं ना. द सेम लँग्वेज दे हॅव रिटन. नाव वाहने सावकाश चालवा असं नाही, वाहने सावकाश हाका. वाचलं का? ते पण ट्रॅफिक सायन्स आहे ना. नो पार्किंग, करेक्ट. नो पार्किंग एक ट्रॅफिक साइन. स्कूल अहेड, नो पार्किंग. अजून कुठले कुठले ट्रॅफिक सायन्स असतात? बस दोनच. स्पीड ब्रेकर अलर्ट. हा, अजून करेक्ट. स्पीड लिमिट. स्पीड लिमिट पण पार्किंग साइन आहे ना. समथिंग रिटर्न 40 kmph, 50 kmph, likewise. लेवल क्रॉसिंग, गुड. टर्न अहेड. करेक्ट, टर्न अहेड. ब्रिज, नॅरो रोड. वा वा, गुड. असं थोडस रिस्पॉन्स मिळाला की छान वाटतं. टीचिंगला पण मजा येते. नो हॉर्न किंवा हॉर्न्स आर प्रोहिबिटेड. ठीक आहे. फॉलिंग रॉक्स. अच्छा, हे काय मी कधी पाहिलं नाही, फॉलिंग रॉक्स. ठीक आहे, तुम्ही म्हणताय. टेक डायव्हर्जन. करेक्ट, गुड. छान छान आन्सर आले. मॅक्झिमम स्पीड लिमिट. हा, ठीक आहे. स्पीड लिमिट, मॅक्झिमम स्पीड लिमिट, करेक्ट. हे सगळे ट्रॅफिक सायन्स कसे असतात? तो सगळे सर्क्युलर बोर्ड असतात का काय? हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाउ आय गॉट द मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज हिअर. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. आता बाकीचे सांगू नका. अतिघाई संकटात नाही. अजून काय काय असतात ते? वेगाला ब्रेक वगैरे वगैरे काय काय असतात ना. मराठीत खूप छान छान असतात काय काय. मराठीतले सांगाल का? ट्रॅफिक साईन मराठीत लिहिलेले असतात बघा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? म्हणजे मराठीत दिसतात तुम्हाला ट्रॅफिक सायन्स. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. हा, करेक्ट. हे एक असतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अजून काय असतं का? आवरा वेगाला, सावरा जीवाला. समथिंग लाईक दॅट. वाहने सावकाश चालवा, घरी तुमची कोणीतरी काळजी करत आहे, घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे. हा, नजरहाटी दुर्घटना घटी. दिस इज द मोस्ट कॉमन. नजरहाटी दुर्घटना घटी. ओके, हे पण एक खूप कॉमन आहे, जे की तुम्ही पाहाल. Okay, so jokes apart, so these are the all traffic signs that
you usually came across, right? ठीक आहे. तर हे ट्रॅफिक साईन जे असतात ते मोस्टली सगळे सर्क्युलर प्लेट्स असतात का सगळे, का डिपेंड्स? तुमच्या नजरेत कुठले कुठले आलेत? ट्रॅफिक साईन्स मार्क कशावरती केलेले असतात? सर्क्युलर प्लेटवरती केलेले असतात, ट्रँग्युलर प्लेटवरती केलेले असतात, स्क्वेअर प्लेटवरती केलेले असतात, कशावरती केलेले असतात? ओके, ट्रायंग्युलर म्हणतात काय लोक, काय म्हणतात सर्कल पण म्हणतात, ठीक आहे, स्क्वेअर पण म्हणतात. स्क्वेअर स्क्वेअर कुठलं दिसलंय का तुम्हाला? लेट मी नो. स्क्वेअर वरती काय मार्क केलेलं असतं? स्क्वेअर मध्ये म्हणतात ते हॉस्पिटल. ओके, हॉस्पिटल आणि काहीतरी अंतर लिहिलं असेल 100 मीटर 200 मीटर. बर. वर्क अहेड, वर्क इन प्रोग्रेस, ते कशावरती लिहिलेलं असतं? वर्क अहेड, वर्क इन प्रोग्रेस. स्क्वेअर की ट्रायंगल? ठीक आहे, स्क्वेअर साइन बोर्ड. चलो, नेक्स्ट रोड मार्किंग्स. रोड मार्किंग कुठले कुठले दिसतात सांगा मला, दॅट यू जनरली ऑब्झर्व रोड मार्किंग. झेब्रा क्रॉसिंग, करेक्ट, झेब्रा क्रॉसिंग. इथं इथं कुठलं दिसतंय पिक्चर मध्ये? या पिक्चर मध्ये कुठलं रोड मार्किंग दिसतंय का? हा, लेन मार्किंग, करेक्ट. या पिक्चर मध्ये जे तुम्हाला स्लाइड वरती दिसते त्या पिक्चर मध्ये कुठलं आहे का कुठलं रोड मार्किंग दिसतंय का तिथे? ओके, टर्न टर्न पण असतं, टर्न रोड मार्किंग. अजून काय? अपार्ट फ्रॉम दिस, या व्यतिरिक्त रोड मार्किंग, एज मार्किंग. हा, गुड. कॅन यू प्लीज इलॅबरेट व्हॉट इज एज मार्किंग? मराठीत सांगितलं तरी चालेल. एज मार्किंग म्हणजे काय? एज मार्किंग काय असतं? केदार म्हणतात आउटसाइड बाउंड्री ऑफ रोड. ओके, गुड, आउटसाइड बाउंड्री ऑफ रोड. ठीक आहे, खूप सारे रोड मार्किंग तुमच्याकडून पण मला समजलं. ते आपण डीप मध्ये शिकणार आहोत. कॅन यू ऑब्झर्व दिस पिक्चर? हे कशाचं साइन आहे? इथं दिसतं ते, वेट वेट, हा, हे आता जे मी स्क्वेअर मध्ये दाखवलं,
Okay, so what was my question? हा, इथं जे ठेवलेले इन्स्ट्रुमेंट आहे ते काय इंडिकेट करतं किंवा कशासाठी ठेवतो आपण? Am I audible to everyone? का ते VLC मीडिया प्लेअरचं साईन वगैरे आहे तसं काय? माहिती का सेम साईन VLC मीडिया प्लेअरचं पण असंच आहे साईन. पाहिलं का? ऑब्झर्व केलं? हा, ठीक आहे. पण हे इथं VLC मीडिया प्लेअर नाही आहे तो. काय इंडिकेट करतं ते? Okay, wait for okay. Hmm.
ओके सो ठीक आहे, हे जे साइन आहे ते आपण कशासाठी यूज करतो मग? समथिंग वर्क इन प्रोग्रेस दाखवण्यासाठी किंवा बाउंड्री, सो दॅट व्हेकल ट्रॅफिक शुड नॉट एंटर इन दॅट एरिया. So road marking झालं, traffic signals and parking control. So these are the components that we are going to discuss in the traffic engineering. Fine. Next. So what are the objectives of this traffic engineering? Objectives काय आहेत बघा traffic engineering च्या? To achieve smooth and easy flow of traffic, at intersection. To achieve smooth and easy flow of traffic at intersection. Second one is to develop the methods for improvements in general and solving specific problems in particular. Okay, this is the second objective. Third objective is to have safe, convenient, comfort, rapid and economic transport of goods and persons. Okay. Next, to improve the speed of vehicles. To improve the speed of vehicles. Next, to increase the traffic capacity of roads. To increase the traffic capacity of roads. Next one is to make the streets safe for movements, both for pedestrians and vehicles. Both for pedestrians and vehicles. Seventh one is to reduce the delays in road journeys and as well as to reduce the chances for road accidents to a minimum. And the last objective is to remove the traffic congestions. Okay, so please have a look at all these objective once again. Next, scope of traffic engineering. So what is the scope of traffic engineering? So the basic objective of this traffic engineering or the traffic study is to achieve the efficient, free and rapid flow of traffic with least number of traffic accident. Okay, so first objective काय आपलं, तर efficient flow of traffic आपल्याला achieve करायचं आहे. Not only this, whatever traffic accidents are taking place, the number should be minimum. तो number आपल्याला कमी करायचा आहे. So that is our objective, to study this traffic subject, right? Next one is the surface details, that is side distances requirements, horizontal and vertical alignment,
intersections, and parking facilities are to be suitably designed for better traffic performances. कुठल्या कुठल्या गोष्टी तर horizontal and vertical alignment, then intersection and parking facilities. So these things need to be designed very well for better traffic performance, right? Next scope is the study of traffic or traffic engineering may be divided into 6 major phases. जो का हा ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा स्टडी आहे तो 6 फेजेस मध्ये आपण डिवाइड केलेले. कुठल्या कुठल्या 6 फेजेस आहेत त्या बघूयात आपण. फर्स्ट वन इज ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला आहे ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर ट्रॅफिक स्टडीज अँड अनालिसिस. आफ्टर the study of traffic characteristics, we have to go for analysis, traffic studies and analysis. Then traffic operation, control and regulations. And after that, planning and analysis, geometric design, and finally administration and management. So these are the 6 phases in which we are going to discuss this subject of traffic engineering. That is characteristics, traffic studies and analysis, traffic operation, control and regulation, planning and analysis, geometric design, and then administration and management. Okay. Next. Fourth point in the scope of traffic engineering are this, whatever the 6 major phases that we are going to discuss are implemented with the help of 3 E's. जे काय आपण आता 6 फेजेस पाहिलं ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण कशाची मदत घेणार आहोत? 3 E's. मग आता ते 3 E's कुठले आहेत? फर्स्ट वन इज इंजिनिअरिंग. E for engineering, first one. Second, enforcement. Third, education. So these are the 3 E's which help us for implementing of the various phases of traffic engineering. Fine. त्यातले इंजिनिअरिंग कशाशी डील करणार आहे बघा. This engineering deals with the improvement of road geometrics. Engineering deals with the improvement of road geometrics, providing additional facilities and installation of suitable design traffic control devices. Engineering kasha kashashi deal करणार आहे, which help us to improve the road geometrics, providing additional facilities and installation of suitable design traffic control devices. Next is enforcement. Enforcement is usually made through the things like laws, regulations and controls.
जे काय ट्रॅफिकचे लॉज असतील, रेग्युलेशन्स आणि रूल्स असतील ते कशात येणार आहे, एन्फोर्समेंट मध्ये येणार आहे. ठीक आहे. And the last E is education, which may be possible by sufficient publicity and through school and television. You might have seen this type of publicity through schools and all that. So these are the threes which are useful for implementation of the 6 phases. The next part is traffic characteristics. Next part जो आपण पाहणार आहोत तो आहे ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. इन दिस द फर्स्ट इज, बघा इथं आपण मगाशी पाहिलं होतं ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय बघायचं होतं. ठीक आहे. फर्स्ट जे आहे ते आहे रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट आपण पाहणार आहोत रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स. रोड युजर म्हणजे काय असणार आहे, आपण, वी पीपल. सो रोड युजर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये फर्स्ट जे आहे ते फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता परमनंट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या कुठल्या आहेत, म्हणजे ड्रायव्हर. वी आर स्पीकिंग अबाउट द ड्रायव्हर. ठीक आहे, जो की रोड युजर आहे. आता तर परमनंट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत. फर्स्ट इज विजन, सेकंड इज हिअरिंग, थर्ड स्ट्रेंथ and the general reaction to the traffic situation. म्हणजे काही असतील इमोशन्स वगैरे, जे काही at that type of at that time म्हणजे ट्रॅफिक सिच्युएशनच्या वेळेस जे असतील, इट मे बी इमोशन्स लाईक दिस. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट जे परमनंट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे विजन. आता 3 प्रकारचे विजन्स आहेत. एक म्हणजे ऍक्यूट, ज्यालाच आपण क्लिअर विजन झोन असं म्हणणार आहे, किंवा कोन, क्लिअर विजन कोन किती डिग्री पर्यंत. देन फेअरली क्लिअर विजन कोन, अँड थर्ड वन इज पेरिफेरल विजन. थर्ड जे रोड युजर कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे पेरिफेरल विजन. ठीक आहे. So these are the fields of vision. First one is